गावातल्या रोजगार हमीच्या कामावर तुम्ही काम केलं, मजूर म्हणून काम केलं, त्याचबरोबर गावकऱ्यांनी सुद्धा रोजगार हमीच्या वेगवेगळे कामं झालेली पाहिलेली आहेत. ह्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल आपल्याला तर नरेगाची एक वेबसाईट पण आहे आणि आम्हासाठी मजुराला प्रत्येकाला जर बघायचं असेल की मी किती काम केलं, मला किती मिळाले, तर त्यासाठी जनमनरेगा असं एक ॲप आहे जे आपण कुठल्याही स्मार्टफोनवर, ग्रामरोजगार सेवकाच्या स्मार्टफोनवर बघू शकतो. आता आपण ते इथे वापरायला शिकूया. आता बाकी जे पेमेंटचा विषय आहे हा 2022 पर्यंत थेट अकाउंट नंबर टाकल्यानंतर मग तो जमा व्हायचा, पण मग 2022 नंतर त्यांनी काही मॉडिफिकेशन केले, काही साईट अपडेट करत घेतल्या. त्याच्यामुळे मग साधारणतः त्यामध्ये नवीन गोष्टी लागू केल्या, जसं जॉब कार्डला आधार लिंक करणं, आधार शेडिंग करणं आणि एक शेवटचं ऑप्शन म्हणजे ABPS मॅपिंग म्हणून असं जे आधार बेस पेमेंट सिस्टम म्हणून सांगितलं जातं. ह्या गोष्टी केल्या जेव्हा मग मजुरांना ते कळत नव्हतं की कोणती गोष्ट कुठे होते साधारणतः. मग हे सगळ्या गोष्टीसाठी आपण मग एक जनमनरेगा म्हणून ॲप आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ते समजू शकते. एकदम सोपं ॲप वापरायला आहे. प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड केलं की येतं आहे. तिला 2-3 परमिशन मागते, ते दिल्यानंतर मग ती डायरेक्ट पूर्ण ओपन झाल्यानंतर मग आपल्याला ते डायरेक्ट जॉब कार्ड नंबर टाकायचा राहतो. पूर्ण जॉब कार्ड नंबर टाकायचा राहतो, MS पासून तर शेवटचा जो गावाचा कोड राहतो तिथपर्यंत टाकायचा राहतो. तो कोड टाकून झाल्यानंतर ओपन होतं, आपला जो नंबर टाका तो पूर्ण जॉब कार्ड ओपन होतं आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपल्या जॉब कार्डमध्ये किती नाव आहेत ते दिसतं आहे. त्याच्यामध्ये नाव असलं त्याच्या पुढे समजा फुल्ले असले लालमध्ये, तर मग ते नाव जॉब कार्डमधून कमी केलेलं आहे असं आपण समजू शकतो. त्यानंतर मग पुढे त्याचे अटेंडन्स आहे, मग त्यांनी किती दिवस काम केलेलं आहे रोजगार हमीमध्ये. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन आहे. पेमेंटमध्ये कोणत्या तारखेला पेमेंट झालं आहे, मजुराचं नाव, खाली कामाची यादी राहते आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्णतः कोणत्या तारखेला आणि कोणत्या बँकेत पेमेंट केलेलं ते पूर्ण दिसत नाही, पण अकाउंट आपलं जे बँक पासबुक राहते ते शेवटचे 4 आकडे दिसतात त्याच्यामध्ये. ज्या पुढे गेल्यानंतर मग एक परत ABPS म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जर एखाद्या मजुराला कामावर जात असेल पण त्याचे पेमेंट नसतं जमा होत, तर आपल्याला तिथं समजू शकतं की कोणत्या कारणामुळे पेमेंट जमा नाही होत. तिथे राहते पहिलं आधार शेडिंग राहतंय, नंतर आधार ऑथेंटिकेशन आणि शेवटला एक ABPS मॅपिंग म्हणून राहते. या तिन्ही जर गोष्टी केल्या असतील तर त्या मजुराचे पेमेंट व्हायला कोणतीही अडचण येत नाही. पण त्याच्यामधली एखादी गोष्ट समजा नसेल, आधार शेडिंग आणि आधार ऑथेंटिकेशन हे पंचायत समिती लेवलला करतात किंवा तहसीलला करतात, जो मनरेगा विभाग असतो तिथे. आणि जे आधार आपण ABPS मॅपिंग सांगतोय ते आपल्याला स्वतःला करावं लागतं. एक तर बँकेत जाऊन आधार लिंक करावं लागतंय किंवा मग जर नसेल बँकेत होत तर आपल्याला पोस्टामध्ये खातं खोलावं लागतं. हे सगळं असेल तर मजुराचे पेमेंट जमा होतं.